जळगाव मध्ये आले होते 21 बँड वाल्मिकी महाराजांच्या जयंतीसाठी। राम राम मंडळी, आज आपण आलो होतो जळगाव येथे हे बँड बघण्यासाठी। सगळ्यात पहिले आपण बघितला शिवतांडव बँडले। मंडळी, शिवतांडव बँड जळगावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राहतो, कारण तो कायम तांडव करत राहतो। त्याच्यानंतर होता लाल भडक महाराजा बँड पटाने आणि पब्लिक नुसता एन्जॉय करे भो। त्याच्यानंतर तेजामध्ये तेज रुद्र तेज बँड होता। लगेच मंडळी, तुम्ही आले नीन बँड पाहायला, टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सगळे बँड दावतो मी। त्याच्यानंतर लगेच रॉक 99 होता। आता रॉक 99 बँड वाल्यानं मस्त फुगे गेला आलो ते भो, गाडीला मस्त सजायला होती आणि त्याच्या गाडीच्या मागे गैरी पब्लिक होती। आता आपण पोहोचले होते सुभाष चौकामध्ये आणि गैरी पब्लिक होती डायरेक्ट जमा होईल। आता इकडे बजरंग दादाचं दर्शन घेतलं भो आणि त्याच्या मागे होता अंमळनेरचा मोर्या बँड आणि त्याच्या मागे होता महिला मंडळ आहे ना, मस्त पैकी लेझिम वगैरे खेळी राहते भो। इकडे ट्रॅक्टरला ज्वारीच्या दांड्यांना सजायला होतं भो आणि त्याच्यामध्ये वाल्मिकींचा फोटो ठेवलेला होता। आता इकडे होता हरिओम बँड वडगावकर, जो राम को लाए है हम उनको लाएंगे, प्रभू श्रीरामांचं गाणं चालू होतं भो बँडवर। त्याच्या मागे लगेच आहे ना अंमळनेरचा श्रीकृष्ण बँड होता। बँडच्या मागे निका मस्त छत्र्या गित्र्या होता भो। इकडे बँडवाला मस्त फुगे गिगे उडाय, छत्र्या गित्र्या पायसन एकदम भारी वाटे भो नाईटचा व्ह्यू। त्याच्या मागे लगेच होता शिवछत्रपती बँड आणि त्याच्या मागे लगेच होता अंमळनेरचा गणराज बँड। गाडी इतली खतरनाक दिसेन भो, निस्ती प्रलय गाडी होती या गणराज बँड वाल्याची। बँडवर आहे सुंदरी उभी होती भो। लगेच त्याच्या मागे गेला मी, त्याच्या मागे होता त्रिमूर्ती बँड जळगावचा आणि त्याच्या मागे होता लगेच रुक्मिणी बँड। मंडळी, बँड होते 21, त्याच्यामुळे ना आपल्याला एका ब्लॉक मध्ये काही शक्य झालं नाही। त्याच्यामुळे ना उद्या रॉकस्टार बँड आणि दीपक बँड न कशी हवा केली ते तुम्हाला दाखवेन।